नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। इन्फ्रामॅन झाला डिझास्टर मॅन। मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्यासह मुंबईतील जीवघेण्या घटनांवरून विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेरलं। विधानभवनाच्या पायऱ्यांवर लक्षवेधी घोषणाबाजी करत केलं आंदोलन। राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार। आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। धरणांच्या आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनानं सतर्क राहावं। खासदार शाहू महाराज छत्रपतींची सूचना। जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा। आणि हा तर कोल्हापूर महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा अवमान। माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर महानगरपालिकेतील बैठकीवर विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांची प्रतिक्रिया। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याबाबत सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनानं 11 जून 2004 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतलाय। तसंच कोणत्याही शाळेनं विशिष्ट खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा वापर करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश 15 एप्रिल 2026 रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आलेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला होता। राज्यातील अनेक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। राज्यातील अनेक खासगी तसंच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संलग्न शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकान, विक्रेते किंवा वितरण केंद्रांमधूनच वह्या पुस्तकं खरेदी करण्याची सक्ती केली जाते। तसंच शाळांनी दिलेल्या याद्यांमध्ये ठराविक प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांची नावं नमूद करून पालकांवर आर्थिक बंधनं लादली जात आहेत। बाजारपेठेतील सर्वसाधारण पुस्तक दुकानांमध्ये वह्या पुस्तकांवर 10% सवलत मिळत असताना शाळांमार्फत सुचवण्यात आलेल्या विक्रेत्यांकडून कोणतीही सवलत दिली जात नाही। विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमधून मोठ्या प्रमाणावर वाढीव दरानं वह्या पुस्तकांची विक्री करण्यात येत असून त्यावर शासनाचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही। त्यामुळे पालकांची आर्थिक लूट होत असल्याकडं आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधलं। या प्रकरणी शासनानं चौकशी केली आहे काय? चौकशीत काय आढळून आलं? चौकशीच्या अनुषंगानं सक्ती करून पालकांवर अनावश्यक आर्थिक भार टाकणाऱ्या दोषी शाळांविरुद्ध कोणती कारवाई केली? असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले। यावर खुलासा करताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यातील अनेक खासगी तसंच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संलग्न शाळांकडून शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याची कबुली दिली। शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याबाबत सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनानं 11 जून 2004 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतलाय। तसंच कोणत्याही शाळेनं विशिष्ट खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा वापर करण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये। याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी यांनी त्याबाबत शहानिशा करून संबंधित शाळेवर कारवाई करावी, असे निर्देश 15 एप्रिल 2026 रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आलेत, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याचा मुद्दा विरोधकांनी चर्चेत आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यंदाच्या पावसाळ्यात रस्त्याच्या टिकाऊपणाची चाचणी होणार असल्याचा अजब अभ्यास माध्यमांसमोर मांडला होता।
आज मिसिंग लिंकवर दरड कोसळून त्या ठिकाणची वाहतूकच बंद करणं भाग पडल्यावर मात्र विरोधक मुख्यमंत्र्यांच्या रस्ते बांधकामातील अजब अभ्यासावर तुटून पडलेत. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी हवामान विभागानं जोरदार पावसाचा इशारा देऊन सुद्धा सरकारनं काहीच तयारी केली नसल्याबद्दल विधान परिषदेत जोरदार आक्षेप नोंदवला. त्याचबरोबर हरवला इन्फ्रामॅन हरवला अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून मुंबईसह राज्यातील परिस्थितीबद्दल सरकारला जबाबदार धरलं. अगोदरच्या सरकारनं केला नाही पण आम्ही केला असा गाजावाजा करत मे महिन्यात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील श्रेयवादामुळे सुद्धा या प्रकल्पाचं उद्घाटन गाजलं होतं. या मिसिंग लिंकवर पहिल्याच पावसात खड्डे पडल्यानंतर समाज माध्यमातून जोरदार ट्रोलिंग सुरू होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर नेहमीप्रमाणे आपले रस्ते बांधकामातलं अगाध ज्ञान पाजळत या पावसात रस्त्याच्या ड्युरॅबिलिटीचं टेस्टिंग केलं जात असल्याचं कारण सांगितलं होतं. आपल्याला कल्पना आहे कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो. त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विरोधात येणारी प्रत्येक गोष्ट आपण गुंडाळू शकतो या आत्मविश्वासाला धक्का पोहोचवणारी गोष्ट आज घडली. मिसिंग लिंकवरील दरड कोसळून वाहतूक बंद करावी लागली. यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समाज माध्यमात मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याचा व्हिडिओ पोस्ट करत इन्फ्रामॅन बिकम डिझास्टर मॅन अशी मार्मिक टिप्पणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. भारतीय जनता पार्टी का जो भ्रष्ट चेहरा है लोगों के सामने आ चुका है. राम मंदिर पहले साल लीक हुआ, पानी आने लग गया, चंदे में चोरी हो गई. बिल्कुल उसी तरीके से करप्शन जो है, परसेंटेज खाने का जो तरीका है भारतीय जनता पार्टी का, ये अभी अपनी चरण सीमा पे है. खुद को इंफ्रा मैन बोलने वाले जो है ये वास्तव में डिजास्टर मैन है, और डिजास्टर मैन होते साथ के साथ साथ महाराष्ट्र के मुख्यमंत्री एक करप्ट मैन है. पहिल्याच पावसात खड्डे आणि दरड कोसळल्यानंतर आता फडणवीस यांच्या फर्स्ट रेन टेस्टिंगचा संदर्भ देत आता याला मान्सून ट्रायल म्हणणार का असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी रस्त्यातल्या खड्ड्यांचं समर्थन करत ड्युरॅबिलिटी चेक म्हटलं होतं. मग आता दरड कोसळण्याला सुद्धा ड्युरॅबिलिटी चेक म्हणणार का असा प्रश्न उपस्थित केलाय. काही दिवसांपूर्वी आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, जे खड्डे पडलेत ते आम्ही ड्युरॅबिलिटी टेस्ट करतोय. म्हणजे खड्डे पडल्यानंतर रस्ता नीट आहे का नाही, ड्युरेबल आहे का नाही हे आम्ही बघत आहोत. आणि त्यामुळे खड्डे पडतायत ना, ती चांगली गोष्ट आहे. एखादा भ्रष्टाचार, जर चुकीचा व्यवहार एखादा कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही तर एखाद्या कामामध्ये झाला असेल तर गोंडस शब्दामध्ये ड्युरेबिलिटी टेस्ट हे पुढं केलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आता मिसिंग लिंकमध्ये जे दरड कोसळलेली आहे, आतून पार धबधब्यासारखं तिथं पाणी पडत आहे. मग असंच म्हणावं लागेल की हा धबधबा नाही तर दरड कोसळणं याच्यातून सुद्धा सरकार कुठेतरी ड्युरेबिलिटी टेस्ट करते आपल्याला म्हणावं लागेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे, अंबादास दानवे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी सुद्धा मिसिंग लिंक प्रकल्पाच्या दर्जावरून मुख्यमंत्र्यांसह महायुती सरकारवर बोचरी टीका केली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी हवामान विभागानं 3 जुलैला अलर्ट दिला असताना मुंबई पुणे महामार्गावर आवश्यक त्या उपाययोजना का केल्या नाहीत असा सवाल उपस्थित करत सरकारला धारीवर धरलं. या मिसिंग लिंकच्या बांधकामाचा विषय असेल किंवा पाऊस पडणे, माझा मूळ मुद्दा दादा यातला विषय काय की IMDनं तुम्हाला 3 तारखेला सांगितलं होतं, अलर्ट दिला होता. 3-4 नंतर प्रचंड प्रमाणात पाऊस पडणाऱ्या IMDचा अलर्ट होता. तुमचा अलर्ट RMCचा 1 तारखेपासूनचा होता की पाऊस पडणार आहे. मग माझं म्हणणं काय की IMDचा अलर्ट असताना मग मुंबई पुणेवर हायवेवर दरड कोसळते, हा दर मनसूनचा प्रॉब्लेम आहे.
तुम्ही त्याची उपाययोजना कंट्रोल रूममधनं त्या पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन जायला पाहिजे होते की 3-4 तारखेला प्रवास तिथला थांबवावा. सभापती महोदय, रेल्वे लाईनवर या ठिकाणी दरड कोसळली, आम्ही समजू शकतो JCB तिथं पोचू शकत नाही. हा नॅशनल हायवे आहे, जगातला आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. अशा वेळी तिथं ती व्यवस्था या ठिकाणी नव्हती का? मागच्या वेळी एका टँकरचा ॲक्सिडेंट झाल्यानंतरची आपत्तीतली आपली व्यवस्थापन हे अख्ख्या देशानं त्या ठिकाणी बघितले की एखादा टँकर त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही किती अकार्यक्षम आहोत सरकार म्हणून हे अख्ख्या जगानं बघितलं. मग अलर्ट असताना सुद्धा सरकारनं या ठिकाणी पावलं उचलली नाहीत. हा सभापतीमध्ये महत्त्वाचा या ठिकाणी विषय. मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या प्रकाराबरोबरच मुंबई शहरात झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून पादचाऱ्याचा मृत्यू यासह विविध घटनांवरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सरकारला लक्ष्य केलं. मिसिंग लिंक प्रकल्पावर दरड कोसळल्यानंतर 2013मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाला मंजुरी नाकारल्याचा विषय समाज माध्यमातून पुन्हा चर्चेत आला. त्यावेळी सुरक्षिततेबाबत 13 गंभीर आक्षेप नोंदवले गेले होते. त्यात लोणावळा धरणाजवळील संरेखन, बोगद्यांची सुरक्षितता, भूगर्भीय स्थिती आणि इतर तांत्रिक मुद्द्यांचा समावेश होता. आजच्या प्रकारानंतर ते आक्षेप डावलणं भविष्यात सुद्धा या प्रकल्पासाठी धोकादायक ठरणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. राधानगरी तालुक्यासह पश्चिम घाटातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेले आठवडाभर सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे राधानगरी, दूधगंगा, तुळशी आणि धामणी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास येत्या काही दिवसात धरणांमध्ये समाधानकारक साठा निर्माण होण्याची शक्यता आहे. राधानगरी तालुक्यातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. राधानगरी, दूधगंगा, तुळशी, धामणी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. राधानगरी धरणात सायंकाळी 4 वाजेपर्यंत 3.83 TMC पाणीसाठा झाला असून धरणाची पाणी पातळी 458.45 फूट इतकी नोंदवण्यात आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरण 45.66% भरलंय. तुळशी धरणात 1.63 TMC पाणीसाठा झाला असून धरण 46.63% भरलंय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात 50 मिलीमीटर पाऊस झाला असून आत्तापर्यंत एकूण 986 मिलीमीटर पाऊस झालाय. दूधगंगा धरणात 4.63 TMC पाणीसाठा झाला असून धरण 19.2% भरलंय. पाणलोट क्षेत्रात दिवसभरात 52 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत एकूण 882 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून सध्या 200 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. धामणी धरणात 1.11 TMC पाणीसाठा झाला असून धरण 14.70% भरलंय. धरण परिसरात दिवसभरात 24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत 680 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर कायम असल्यानं 4ही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. पावसाचा हा जोर कायम राहिल्यास आगामी काही दिवसात धरणाच्या साठ्यात समाधानकारक वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागानं व्यक्त केली आहे. गोकुळ दूध संघावर सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे संघाची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत व्यक्त करत डॉक्टर युवराज येड्डुरे यांनी गोकुळच्या हितासाठी 1 दिवसीय प्रतिकात्मक आत्मक्लेश आंदोलनाची घोषणा केली. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाविरोधात नसून गोकुळची प्रतिष्ठा जपण्यासाठी असल्याचं त्यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केलं. मनसेचे डॉक्टर युवराज येडुरे यांनी आपण कोणत्याही दूध संस्थेशी किंवा गोकुळ दूध संघाच्या अधिकृत पदाशी संबंधित नसून एका सामान्य दूध उत्पादक शेतकरी कुटुंबातील सदस्य असल्याचं पत्रकार बैठकीच्या सुरुवातीला स्पष्ट केलं. लहानपणापासून शेती आणि पशुपालनावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला असून दुधाच्या उत्पन्नातूनच आपलं शिक्षण पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. गोकुळ दूध संघामुळं लाखो शेतकरी कुटुंबांचं जीवनमान उंचावलं असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही महिन्यांपासून गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप प्रत्यारोप, राजकीय ईर्षा आणि बदनामीमुळं संघाची प्रतिमा धुळीला मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नसून लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संस्था असल्याचं त्यांनी सांगितलं. गोकुळच्या अस्तित्वाचं, प्रतिष्ठेचं आणि हिताचं संरक्षण व्हावं, तसंच दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशानं 8 जुलैला गोकुळ शिरगावमधील गोकुळ चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत एकदिवसीय आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार बैठकीत केली. यावेळी दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, कर्मचारी, ग्राहक आणि सहकार प्रेमींनी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी राहुल पाटील, संदीप पाटील, विश्वजित पाटील, बाळासाहेब रामाणे, प्रकाश पाटील, आकाश पाटील, विजय गुजर, दिलीप नीलवर्ण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. मागील 24 तासांमध्ये जिल्ह्यात 48.6 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय. आज सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फूट होती. कोल्हापूर जिल्ह्यातील 56 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. मागील 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 48.6 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील 3 राज्यमार्ग, 5 प्रमुख जिल्हामार्ग, 8 ग्रामीण मार्ग आणि 2 इतर जिल्हामार्ग असे एकूण 18 मार्ग वाहतुकीसाठी बाधित झालेत. घाटमाथ्यासह धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राधानगरी आणि तुळशी धरणांमध्ये 40% अधिक पाणीसाठा झालाय. वारणा धरण 18 तर दूधगंगा धरण 13% भरलंय. पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे होत असून सायंकाळी 7 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणची पाणी पातळी 34 फूट होती. नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळं 56 बंधारे पाण्याखाली गेलेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य पूरस्थितीला सामोरं जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली. तरुणांच्या पर्यावरण संवर्धनाबद्दलच्या जाणीवा अधिक सजग व्हाव्यात यासाठी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली NSUIच्या वतीनं सातत्यानं वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात. याच उपक्रमांचा भाग म्हणून दरवर्षी ट्रेकचं आयोजन करण्यात येतं. यावर्षीच्या गगनबावडा तालुक्यातील वळताई पठार ट्रेकमध्ये सहभागी होत आमदार सतेज पाटील यांनी सहभागी तरुणांचा उत्साह वाढवला. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली NSUI आणि स्थानिक पर्यावरण प्रेमींच्या संयुक्त विद्यमानं रविवारी गगनबावडा तालुक्यातील वळताई पठार ट्रेक आयोजित करण्यात आला होता. पहाटेच कोल्हापूरहून तळये मार्गे गगनबावड्यातील वळताई पठाराच्या दिशेनं ट्रेकर्सचा उत्साही ताफा रवाना झाला. असंडोली गावात पोहोचल्यावर श्री यशवंत माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते आमदार सतेज पाटील यांच्यासह ट्रेकर्सचं स्वागत करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सोनाली विलास पाटील, गगनबावडा पंचायत समितीच्या सभापती छायाताई देसाई, नगरसेवक प्रवीण केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून ट्रेकला सुरुवात झाली. ट्रेकपूर्वी NSUIचे अध्यक्ष अक्षय शेळके आणि कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र भोसले यांनी सुरक्षिततेच्या सर्व सूचना देत प्रत्येक ट्रेकरला सतर्क राहण्याचं आवाहन केलं. आमदार सतेज पाटील यांनी सहभागी युवक युवतींशी संवाद साधताना निसर्गाशी नातं जपण्याचा संदेश दिला. निसर्गाच्या जवळ राहणारा माणूस अधिक निरोगी आणि समृद्ध जीवन जगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या कुशीत राहून स्वराज्य उभं केलं. महाराष्ट्राला लाभलेला इतिहास, संत परंपरा आणि निसर्गाचा वारसा जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. निसर्गाबरोबरचं आपलं नातं हे हजारो वर्षाचं आहे, परंतु दुर्दैवानं आज आम्ही शहरामध्ये निसर्ग मोबाईलवरच बघतो, इंस्टाग्रामच्या रीलवर आम्ही बघतो, प्रत्यक्ष त्याचा अनुभव या ठिकाणी घेत नाही. इकिगाई म्हणून एक जॅपनीज पुस्तक आहे, तुम्ही सुद्धा वाचलं पाहिजे. जॅपनीज लोकांचा लाईफ स्पॅन का मोठा आहे तर निसर्गाच्या जवळ ते जास्ती प्रमाणात असतात म्हणून त्यांचा लाईफ स्पॅन मोठा आहे. नेटफ्लिक्सवर एक ब्ल्यू झोन म्हणून सिरीज आहे, आपण नेटफ्लिक्स बघता का नाही? ब्ल्यू झोन म्हणून एक सिरीज आहे. त्या सिरीज मध्ये जगातल्या सगळ्या
देशांचा त्यांनी डॉक्युमेंटरी केलेला आहे की लाईफ स्पॅन हा जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जास्त का आहे याचं त्यांनी विस्तृत या ठिकाणी डॉक्युमेंटरी केलेलं आहे. त्यात एकच आहे की निसर्गाच्या जवळ जो राहिला त्याला या ठिकाणी आयुष्यमान त्याचं वाढलं अशी अवस्था आहे. आज आपण शहरामध्ये अनेक प्रदूषणामध्ये राहतो आणि त्याच्यातून निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी NSUच्या काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी झाली. ज्यावेळी कोविड आला त्यावेळी कोविडचे सगळ्यात जास्त पेशंट हे शहरामध्ये आपल्याला सापडले, ग्रामीण भागामध्ये आपल्याला कमी सापडले, कारण की प्रतिकार शक्ती ही ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. हा अनुभव आपल्याला मिळाला आणि म्हणून मला वाटते ही दोन्ही संधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आपल्याला समजून घेणं, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं स्वराज्य स्थापन करण्याचं ध्येय घेतलं असेल. आज आपण बसनं इथपर्यंत आलेलो आहे, फक्त 1.5-2 तासाचा ट्रॅक आहे, तो देखील जमेल नाही जमेल, मला जमेल का नाही वाटायला लागले, टेन्शन आले मला, पण तो प्रयत्न करणार आहे की जमेल का नाही जमेल. अशा अवस्थेत त्यावेळी शिवाजी महाराजांनी कसं केलं असेल या सगळ्या गोष्टी याचाही अनुभव येतो. आणि आपण महाराष्ट्रातले सगळे मुलं मुली नशीबवान आहोत की संतांची भूमी असली तरी याला एक इतिहास आहे. द कंट्री किंवा द स्टेट विच हॅज अ हिस्ट्री क्रिएट्स जॉग्राफी. म्हणजे ज्या भूमीला इतिहास असतो तीच भूमी भूगोल घडवत असते. सुदैवाने आपल्याला संतांचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, म्हणून हा भूगोल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो, अनुभवायला मिळतो. त्यानंतर सह्याद्रीच्या कुशीतला खरा ट्रेकिंगचा थरार सुरू झाला. संततधार पाऊस, धुक्यात हरवलेली दाट जंगलातून जाणारी नागमोडी पायवाट, एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला उंच कडे, पायाखाली निसरडाची खल, मध्येच भरून वाहणारे ओढे, झाडाझुडपांमधला सापांसह विविध प्राणी पक्ष्यांचा मुक्त वावर, अशा वातावरणातल्या या ट्रेकमध्ये प्रत्येक टप्प्यावर ट्रेकर्सच्या संयमाची आणि धाडसाची कसोटी लागली. अनेक ठिकाणी पाय घसरून ट्रेकर्स पडले, एकमेकांचा हात धरून पुन्हा उभे राहिले. वाहत्या ओढ्यांमधून मानवी साखळी करत सर्वांनी सुरक्षितपणे मार्ग पार केला. प्रत्येक अडथळा पार करताना चेहऱ्यावर थकवा नव्हता, तर वळताई पठार गाठण्याचा उत्साह आणि जिद्द होती. पक्ष्यांचा किलबिलाट, पावसाच्या सरी आणि सह्याद्रीचं रौद्र तसंच सुंदर रूप अनुभवत तब्बल 2 तासांच्या पायपिटीनंतर अखेर ट्रेकर्स वळताई पठारावर पोहोचले. वळताई पठारावर पोहोचल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी वळताई देवीचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी पर्यटनप्रेमी देवा भोसले यांनी या पठाराचा इतिहास, इथं आढळणारी 7 रंगांची माती आणि राजर्षी शाहू महाराज आणि या परिसराचं नातं यांची माहिती दिली. कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा इतिहास सांगून शक्तिपीठ महामार्गामुळे वळताई पठारासारख्या निसर्गाचं मोठं नुकसान होणार असल्याचं वास्तव मांडलं. तर याच्यासाठी बंटी साहेबांनी इतका मोठा नाही, जे सत्य आहे ते साहेब सांगावं लागेल ना. नाही, हा शक्तिपीठ महामार्ग या शिवारण्याच्या आजूबाजूने जाणार आहे आणि जे जंगल अनुभवण्यासाठी तुम्ही आलाय, ही डेन्सिटी तुम्ही जी अनुभवताय, इतकी जैवविविधता जी आपण जपण्यासाठी झटतोय, ते धोक्यात येणार आहे फक्त त्या एका मार्गावर. ही सत्य परिस्थिती आहे. ह्याच्यावरचा अजून तुम्हाला सांगतो याचा इतिहास, आपल्या कोल्हापूरचा इतिहास, क्रॉस ब्रीडिंग, लेपॉन म्हणजे सिंहाचं आणि वाघाचं जर एखादं क्रॉस ब्रीड केलं तर त्याला लायगर म्हणतात. हे आता तुम्ही ऐकताय, पण 150 वर्षापूर्वी आपल्या शाहू महाराजांनी कोल्हापुरात एक क्रॉस ब्रीडिंग केली. सिंहाचं आणि बिबट्याचं त्याला लेपॉन नाव ठेवलं आणि आता ते दुर्दैवानं भारतामध्ये ते स्टप केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. पण नेटवर जर तुम्ही गेला तर त्या लेपॉनचे फोटोज तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे विचार करा आपल्या कोल्हापुरात काय आहे. कोल्हापुरातली लोक बाहेर बघायला जातात, पण मी मात्र असं आहे की माझ्या कोल्हापुरात मी बघणार, माझ्या कोल्हापुरातलं मी एक्सप्लोर करणार. इतकं सुंदर नैसर्ग आपल्याला दिलेला आहे, इतका ज्वलंत इतिहास आपल्याला दिलेला आहे, तर तो बघायचा सोडून आपण कुठं जातो चांदणवेल. इतका प्रचंड इतिहास आपल्या इथं आहे आणि सपोर्टसाठी अशी लोक असताना मग आपण आपला इतिहास, आपला निसर्ग का वाचू. स्थानिक पर्यावरण प्रेमी आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया
यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी आयोजित विविध ठिकाणी आयोजित केला जाणारा हा इको ट्रेक यावेळी साहसी उपक्रम नाही तर पर्यावरण संवर्धन, इतिहासाची ओळख आणि निसर्गाशी नातं अधिक दृढ करण्याचा संदेश देणारा उपक्रम आहे. सह्याद्रीच्या रांगांमधून पावसात भिजत प्रत्येक अडथळ्यावर मात करत निसर्गाचा खरा आनंद अनुभवलेल्या या ट्रेकनं प्रत्येक सहभागीच्या मनात कायमची आठवण कोरली. साहस, इतिहास आणि पर्यावरण यांचा अनोखा संगम असलेला वळताई पठार ट्रेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरलाय, अशा शब्दात सहभागींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज ट्रेकिंग करण्यासाठी मला खूप छान वाटलं. त्याचबरोबर म्हणजे दरवेळी मी जातो ट्रेकिंगला, पण गडांवर जातो. ह्यावेळी पावसाचा आनंद घेत भारी वाटलं मला. नेक्स्ट टाइम पण मी ट्रेकिंगला येणार आहे. NSUIच्या माध्यमातून वळताई देवी ट्रॅकचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या वर्षीसुद्धा शिवगडचं नियोजन केलं होतं, त्यामध्ये सुद्धा मी सहभागी झालो होतो. NSUIचं खरं तर मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारे ट्रॅकचं आयोजन करून निसर्गाशी जोडण्याचं काम यूथला केलेलं आहे. कारण आज निसर्गाचा ऱ्हास होत असताना वृक्ष लागवड असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा विषय असेल, त्या दृष्टीनं यूथनी तो विषय हातात घ्यायला पाहिजे आणि वृक्षारोपण असेल किंवा निसर्गाचा सान्निध्य अनुभवण्याची त्यांना जी संधी या ट्रॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी NSUIचं मनापासून आभार मानतो की आणि त्यांनी यापुढे सुद्धा अशाच पद्धतीनं आयोजन करावं. यामध्ये बंटी साहेबांचं सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी या पद्धतीच्या ट्रॅकसाठीचं त्यांना मदत करून हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांचं मोठं मोलाचं योगदान आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. ट्रेक आहे आणि NCC म्हटल्यानंतर ट्रेकिंग हा आमचा जवळचा विषय. कधी गेलो नाही, पण आज पहिल्यांदा मी मुलींच्या सोबत ट्रेकिंगला आले. पावसात ट्रेक केला आणि जी काही फी होती 400 रुपये, खरं सांगायचं तर पैसा वसूल झालेला आमच्या सगळ्यांचा आणि आम्ही सगळ्यांची चर्चा पण झाली की एक्स्ट्रा आम्हाला दिलं गेलं आहे आज. आणि खूप छान वाटलं. ट्रेकिंग म्हणजे तो चढती उतरती घसरती पाऊस वारा सगळं काही आज आम्ही अनुभवलं आहे. घरापासून पूर्णपणे लांब, कसलंही टेन्शन नाही, काही नाही. तर ट्रॅकचा अनुभव एवढा आम्हाला मस्त आणि चांगला लागला. या आधी सुद्धा आम्ही असे ट्रेक केले आहेत, पण ह्यो जो अनुभव होता तो आमचा खूपच चांगला होता. सोबत आम्हाला बंटी पाटील साहेबांचं पण साथ लाभली आणि त्यांनी पण आम्हाला खूप मार्गदर्शन वगैरे केलं आणि त्यांनी गाईड केलं आणि त्याप्रमाणे आम्ही जो ट्रेक आज केला आहे तर तो खूप एवढा भारी झाला आहे की शब्दात आपण सांगू शकत नाही. त्यामुळं पर्सनली प्रत्येकाने हा ट्रॅक अनुभवला पाहिजे. असे ट्रॅक आम्ही असं रिक्वेस्ट करीन अक्षय शेळके आणि NSUIला की दरवर्षी असे ट्रेक घेत राहा आणि निसर्गाचा अनुभव प्रत्येकाला हा आला पाहिजे. त्यामुळं सेव्ह नेचर, फील नेचर. वळताई पठार या ट्रेकबद्दल जर बोलायचं झालं तर खूपच जबरदस्त ट्रेक आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची एकतर खूप मोठी संधी मिळते आणि जेव्हा आपण ट्रेक करायला सुरू करतो, खडतर वळणं तर नक्कीच आहेत. पावसाचा आणि त्या मंद मातीचा वास सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही शिखरावरती पोहोचताय तर ते दृश्य जे आहे ते मी नक्कीच शब्दामध्ये सांगू शकणार नाही. तर मला असं वाटतं वळताई पठारचा ट्रेक असा आहे जो आयुष्यामध्ये सर्वांनी प्रत्येकाने एकदा तरी करावा. वळताई पठार ट्रेक यशस्वी करण्यासाठी अक्षय शेळके, उमेश पाडळकर, देवेंद्र भोसले, आसिफ शेख, स्वराज भाट, प्रणव पाटील, ऋतुराज पाटील, दीपक थोरात, प्रतीक कागले, गौरव कांबळे यांच्यासह NSUIचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, राष्ट्रीय भूमी लवणता अनुसंधान संस्था आणि VSI यांच्या संयुक्त प्रयत्नातून क्षारपड जमीन सुधारणा मोहिमेला निश्चित यश मिळेल असा विश्वास राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी व्यक्त केला. जमिनीचं संवर्धन आणि शाश्वत शेतीसाठी दत्त पॅटर्न देशासाठी आदर्श ठरतोय असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. शिरोळमध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं शेतकरी मेळावा, क्षारपड जमीन सुधारणा यशोगाथा आणि ऊस पीक स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. शिरोळमध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं शेतकरी मेळावा, क्षारपड जमीन सुधारणा यशोगाथा आणि ऊस पीक स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी जमिनीचं व्यवस्थापन करण्याचं रोल मॉडेल श्री दत्त पॅटर्ननं तयार केल्याबद्दल गौरवोद्गार काढले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, राष्ट्रीय भूमी लवणता अनुसंधान संस्था आणि VSI यांच्या संयुक्त प्रयत्नातून क्षारपड जमीन सुधारणा मोहिमेला निश्चित यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माध्यमातून आपले जे विद्यार्थी आहेत ते आता या तंत्रज्ञानावर काम करणार आहेत. तर
तऱ्हेने या ऊस पिकासाठी आपण अतिशय चांगलं या ठिकाणी ऑलरेडी काम करतात. त्यामुळे आपण भविष्यामध्ये अशा तऱ्हेचं काम करून जेणेकरून उद्दिष्ट सर्व आपलं एक आहे. आपलं उद्दिष्ट हे आहे की आपला शेतीतील खर्च शेतकऱ्यांच्या घरामध्ये कमी करणं गरजेचं आहे. तेच खरं तंत्रज्ञान आहे जे अतिशय सोपं असेल, जे शेतकऱ्यांना वापरता येईल असं तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा वापर जर आपण केला तर निश्चितपणे शेतीमध्ये खर्च आपल्याला कमी करता येणार आहे. यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी ऊस उत्पादक वाढीसाठी भविष्यात अनेक ठिकाणी कृषी मेळावे घेऊन शास्त्रज्ञांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलं जाईल अशी ग्वाही दिली. खरं म्हणजे शेतकऱ्यांना मी सूत्र सांगतोय. पहिलं सूत्र निचरा प्रणाली करणं. निचरा प्रणाली म्हणजे जमिनीमध्ये पाणी साचून न देता पाण्याचा निचरा कसा होईल हे बघणं. हा सविस्तर या ठिकाणी मी बोलणार नाही, कारण आम्ही इथून पुढं 1 महिना 40 ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळावा घेणार आहे आणि त्या ठिकाणी तज्ञ शास्त्रज्ञांना बोलवून त्यांचं मार्गदर्शन देण्याची दृष्टी देखील आम्ही ठेवलेली आहे. दुसरं जर असेल तर सेंद्रीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. जमिनीमध्ये सेंद्रीकरण जर कमी पडला तर तुमचं उत्पादन कमी होतं, म्हणून सेंद्रीकरण 1% जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. आम्ही 15 सालापासून प्रयत्न करतोय. 0.20, 0.23 सेंद्रीकरण असलेला आज 1% निघालेला आहे आणि त्याच प्रमाणात ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं निघालेलं आहे. त्याच प्रमाणात तिसरा जे महत्वाचा मुद्दा आहे बियाणं अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडलं पाहिजे आणि सुपर केन नर्सरीचीच रोपं लावून तुम्ही उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणं हे सगळं सविस्तर आम्ही तुमच्या गावात आल्यानंतर सगळ्या आम्हाला आम्ही पटवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. शारपड जमीन सुधारणा दत्त पॅटर्नची कार्यपद्धती या विषयावर बोलताना कसबे डिग्रजच्या कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉक्टर श्रीमंत राठोड यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचं तंत्रज्ञान आणि दत्तक कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे अनुभव यातून जमीन क्षारपडमुक्त होत असल्याचं सांगितलं. सोसायटी स्थापन करणं, अर्थसहाय्य उपलब्ध करणं, बंदिस्त सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी ऊस पीक स्पर्धेतील अण्णासो पाटील, जंबूकुमार चौगुले, सुभाष पाटील, दादासो गतारे, श्रीपाद शेरीकर या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. भुदरगडचे तत्कालीन दुय्यम निबंधक व्ही कुंभार यांनी मौजे भुदरगडपैकी ग्रामपंचायत गारगोटीच्या हद्दीतील गट क्रमांक 526 वर चुकीची नोंद केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी केला. याबाबत शासनाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर याची चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला. मात्र हा अहवाल खोटा असल्याचा आरोप शिवदास यांनी केलाय. त्यामुळे ही शासनाची फसवणूक असून या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवदास यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. मौजे भुदरगडपैकी ग्रामपंचायत गारगोटीच्या हद्दीतील गट क्रमांक 526 मधील शासनाच्या निधीतून खूप वर्षांपूर्वी शासकीय विश्रामगृह बांधण्यात आलं होतं. याची भूमापन गट क्रमांक 526 712 उतार्यावर पीक पाणी सदरी इमारत पड अशी नोंद आहे. असं असताना भुदरगडचे तत्कालीन दुय्यम निबंधक व्ही कुंभार यांनी नियमांचं उल्लंघन करत यावर चुकीचा उल्लेख करून 19 डिसेंबर 2024 रोजी दस्त क्रमांक 2477-2024 खरेदीपत्र नोंदवले. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी केलाय. शिवदास यांनी 9 मे 2025 रोजी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र दुय्यम निबंधक व्ही कुंभार यांना वाचवण्यासाठी खोटा चौकशी अहवाल सादर करण्यात आलाय. तसंच चुकीची दस्त नोंद करून या माध्यमातून शासनाचा महसूल बुडवण्यात आल्यामुळं शासनानं याची गांभीर्यानं दखल घ्यावी असं निदर्शनाला आणून देत महेश शिवदास यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी चौकशी दरम्यान दुय्यम निबंधक व्ही कुंभार यांना वाचवण्यासाठी दिशाभूल करणारा अहवाल दिल्यामुळं कुंभार यांच्यासह वाघमोडेंवर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करून दोघांना सेवेतून बडतर्फ करावं. वाघमोडेंनी अभिनिर्णय केलेल्या सर्वच प्रकरणांची तपासणी करून या प्रकरणातील मिळकतींची स्थळ पाहणी करून आकारलेलं मुद्रांक शुल्क योग्य आहे का अयोग्य याची राज्यस्तरीय विशेष पथकाकडून तपासणी करावी.
इचलकरंजी आणि करवीरमधील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या सुशोभीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं ठेकेदारांवर कारवाई करावी अशा मागण्यांकडेही महेश शिवदास यांनी उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधलंय. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज कोल्हापूर महापालिकेत महापौर रूपाराणी निकम आणि अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत जन्ममृत्यू नोंदीच्या मुद्द्यावरून सोमय्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याची चर्चा असून विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी या बैठकीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कोल्हापूर महापालिकेत आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापौर रूपाराणी निकम, महापालिकेचे अधिकारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. बैठकीत बोगस जन्ममृत्यू नोंदी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या संदर्भात हजारो जन्ममृत्यू दाखल्यांबाबत शंका व्यक्त करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. बैठकीत स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, भाजपचे गटनेते मुरलीधर जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सोमय्यांनी अधिकाऱ्यांना खडसावल्याची माहिती समोर येतेय. तसंच अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरण दिलं जात असताना त्यांनी ऐकून घेतलं नसल्याचं सांगण्यात येतंय. बैठकीसंदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. दरम्यान विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी या बैठकीवर आक्षेप घेतलाय. महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्याचा अधिकार माजी खासदारांना आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तसंच महापालिका आणि अधिकाऱ्यांच्या स्वायत्ततेचा हा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुळात अशी प्रशासकीय बैठक घ्यायचा ह्यांना अधिकार आहे का, हा एक भाग. घेतली ती घेतली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या अधिकाऱ्यांना आणि कामकाजाबाबतीत वाकडे तिकडे वेडेवाकडे आरोप केले की इथून बोगस दाखले दिलेत, चुकीच्या पद्धतीनं दिलेत, असं एका जबाबदार माजी खासदारांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या समोर बोलण्याच्या पूर्वी काही पुरावे आणले असते तर बरं झालं असतं. बिनबुडाचे आरोप, उगीच काहीतरी वातावरण निर्मिती करायची आणि कारण नसताना आमच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अपमानास्पद जी वागणूक दिली आमच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या समोर, ही खरंच निषेधार्ह बाब आहे. सगळे दाखले आता QR कोडशिवाय देता येत नाहीत. शाळेच्या प्रवेशासाठी असेल, पासपोर्टसाठी असेल किंवा आधार कार्ड अपडेशनसाठी असेल, इतर कोणत्याही शासकीय कामासाठी असेल, हे सगळं ऑनलाईन झालं असताना सर्व दाखले तुम्हाला माहितीच्या अधिकारात देखील त्याची माहिती मिळते. असं असताना एक जबाबदार नेत्यानं, भाजपचा एक सिनियर नेता काही हवेत वापा उडवून आमच्या अधिकाऱ्यांना आणि आमच्या महापालिकेच्या कामकाजाबाबतीत चुकीच्या पद्धतीनं आणि बोगस चुकीचे दाखले आहेत, चुकीच्या पद्धतीनं दिल्यात असले गंभीर आरोप करावे आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निमूटपणे ऐकून घ्यावं, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. त्यांना कसलीही अधिकार नसताना अशा पद्धतीचे आरोप करणे ही महापालिकेची स्वायत्तता घालवण्यातला प्रकार आहे. महापालिकेतील या बैठकीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली असून विरोधी पक्षानं उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासन आणि भाजपकडून काय स्पष्टीकरण दिलं जातंय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. कोल्हापूर शहरातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तीव्र विरोध केलाय. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश चांदणे यांना निवेदन देऊन ही प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. महावितरणकडून कोल्हापूर शहरात स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र नागरिकांना विश्वासात न घेता आणि पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे. याबाबतचे निवेदन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश चांदणे यांना सादर करण्यात आलं. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात वाढ झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून प्राप्त झाल्यात. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. स्मार्ट मीटर बसवण्याचं काम तात्काळ स्थगित करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही इशारा देण्याकरता महावितरणच्या कार्यालयामध्ये आलो होतो. ज्या पद्धतीनं हे स्मार्ट मीटर घरोघरी लावलं जातं, लोकांना विश्वासात नागरिकांना न घेता ते मीटर बसवले जातात.
मग अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना माहिती पण नसते की माझं स्मार्ट मीटर बसवलेलं आहे आणि त्या व्यक्तीला अचानक जे 1000 रुपये बिल येणार होतं ते अचानक 2000 आल्यावर त्या व्यक्तीला कळालं की अरे माझं बिल वाढून आलेलं आहे आणि त्याला नंतर कळालं की हे स्मार्ट मीटरमुळे झालेलं आहे. मग अशा पद्धतीचा जो कारभार चालू आहे, लूट चालू आहे महावितरणच्या माध्यमातून, ती लूट थांबवण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही एक इशारा दिलेला आहे. ज्या नागरिकांना हे मीटर नको आहेत त्या नागरिकांना जबरदस्ती जर केली तर त्या ठिकाणी महावितरणचे जे कोण अधिकारी किंवा कर्मचारी येतील त्यांना सळो की पळू केल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. त्याचबरोबर आम्ही आणखीन एक त्यांना मागणी केलेली आहे, जे जे मीटर बसवलेले आहेत आणि त्या नागरिकांना ते मीटर नको आहेत ते मीटरसुद्धा परत काढून घ्यावे आणि आम्हाला जुने आमचे मीटर आहेत ते बसवावे असा इशारा त्यांना दिलेला आहे. लवकरात लवकर त्यांनी या गोष्टीची कारवाई करायची असं आम्ही त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून सांगितलं. यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख विराज पाटील, शहर प्रमुख सुनील मोदी, राजू यादव, हर्षल पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजीतील प्रोसेसच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा त्याच उद्योग व्यवसायासाठी वापरता यावं यासाठी ZLED प्रकल्प उभारला जात असून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत पंचगंगा नदीत दूषित पाणी मिसळणार नाही याची दक्षता घेऊ अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे. ते कुरुंदवाडमध्ये आंदोलन अंकुशच्या वतीनं आयोजित मेळाव्यात बोलत होते. पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याबरोबरच इचलकरंजीमधील उद्योग व्यवसाय टिकवण्यासाठी एकत्र काम करूया असं आवाहनही खासदार माने यांनी केलं. कुरुंदवाडमधील साधना मंडळाच्या सभागृहात आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं पंचगंगा प्रदूषणातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त आणि इचलकरंजीला स्वच्छ पाणी देणं हे दोन्ही प्रश्न लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आंदोलक यांना एकत्र घेऊन लवकरात लवकर सोडवू अशी ग्वाही दिली. प्रोसेसिंगचा एक थेंबही आमच्याकडे येता कामा नाही. मी खासदार म्हणून जबाबदारीनं आपल्याला सांगतो, इचलकरंजी प्रोसेसमधनं ZLED पूर्ण झाल्यानंतर एक थेंबही पाणी इचलकरंजीच्या प्रोसेसिंगचं नदीमध्ये येणार नाही. त्याची खबरदारी मी स्वतः एक थेंबही जाणार नाही. कृपा करून माझं एवढंच मत आहे की शुद्ध पिण्याचा पाण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे तुम्ही जी भावना व्यक्त केली की निश्चितच त्याच्याशी आम्ही सगळेजण एकरूप आहे. पण मला आपल्याला त्याचं या ठिकाणी पुढे या ठिकाणी जाऊन सांगायचं आहे की त्याने मगाशी बोलताना अतिशय व्यवस्थित सांगितलं, आमचा इचलकरंजीच्या पाण्याला विरोध नाही, फक्त आमचं पाणी प्रदूषित करत नसाल तर. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन अंकुश संघटनेची भूमिका योग्यच असल्याचं सांगितलं. त्या पद्धतीने विनंती करू आणि त्या पद्धतीनं ठोस अशा पद्धतीचं धोरण हे आपण निश्चितपणे करून घेऊ. पण हे ठोस निर्णय तोपर्यंत त्या सगळ्याचं निर्णयाची जे निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत एक थेंबही पंचगंगेमध्ये पाणी यायचे नाही ही सुद्धा भूमिका आपली जी कायम आहे. आमचं भूमिका एवढीच आहे की त्यांनी आपल्या शेतीमध्ये त्याचा पाण्याचा वापर केला तर आमचं दुमत असायचं कारण नाही. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी पंचगंगा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे आणि प्रोसेसचं पाणी नदीत सोडू नये याच आमच्या प्रमुख मागण्या असून कोणतेही उद्योग व्यवसाय बंद व्हावेत ही आमची इच्छा नाही असं स्पष्ट केलं. यावेळी नगराध्यक्षा मनीषा डांगे, चंद्रकांत मोरे, सुनील कुरुंदवाडे, राजू आवळे, रमेश भुजुगडे, दादासाहेब पाटील, अविनाश माने आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी कुरुंदवाडसह शिरोळ तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
वाढीव घरफाळा तात्काळ रद्द करावा, वाढीव घरफाळा वसुलीच्या नोटीस स्थगित कराव्यात आणि नागरिकांच्या हरकतींची सुनावणी होईपर्यंत सक्तीची वसुली करू नये अशा मागण्या परिवर्तनवादी चळवळ आणि विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत। या मागण्यांसाठी कागल नगरपालिकेसमोर आंदोलन करत नगराध्यक्षा सविता माने आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना निवेदन देण्यात आलं। वाढीव घरफाळा तात्काळ रद्द करून वाढीव घरफाळा वसुलीच्या नोटीस स्थगित कराव्यात या मागणीसाठी परिवर्तनवादी चळवळ आणि विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कागल नगरपालिकेसमोर आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला। त्यानंतर आंदोलकांनी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांची भेट घेऊन नगरपालिकेनं केलेल्या 25% घरफाळा वाढीबद्दल जाब विचारला। नगरपालिकेकडे उत्पन्नाचे इतर स्रोत असताना घरफाळा वाढीची गरज काय असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला। यावर मुख्याधिकारी पाटणकर यांनी शासनाच्या धोरणानुसार निर्णय झाल्याचं सांगत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली। मात्र आंदोलनकर्त्यांचं समाधान झालं नाही। महागाईच्या काळात घरफाळा वाढीचा निर्णय अन्यायकारक असून तो तात्काळ मागं घ्यावा अशी भूमिका मांडत आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं। या निवेदनामध्ये आम्ही शेवटचा प्रश्न विचारलेला आहे की जी 25% तुमची घरफाळ्याची जी वाढ आहे ती कशाच्या काय त्याला संदर्भ लावला, कशा संदर्भ लावला हे सगळे विचारून त्यांना आम्ही घेतलेलं आहे। आज त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। माननीय लोकनियुक्त नगराध्यक्षा मॅडम त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की इथून येणाऱ्या काळामध्ये जो 25%चा घरफाळा वाढीव आहे तो वाढणार नाही आणि सर्व निवडून आलेले प्रतिनिधी विरोधातले व सत्तेतले आमच्या लोकांच्या सोबत असतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या शिवसाहेबांनी ज्या हरकती घ्यायला लावलेल्या आहेत त्या हरकतीसुद्धा आम्ही घेणारच आहोत। पण ह्या शासनानं असा वाढीव घरफाळा वाढवणं हे फार अत्यंत चुकीचं आहे। येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीने जर आम्ही निवेदन देऊन सुद्धा जर त्यांनी फाळा वाढवला तर आम्ही ह्या नगरपालिकेच्या समोर उग्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी घरफाळा वाढीबाबत नागरिकांनी 30 दिवसाच्या आत हरकती नोंदवाव्यात असं आवाहन केलं। प्रशासन आणि त्रिसदस्यीय समितीच्या स्तरावर त्यांचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल। नगरपालिकेचं स्वउत्पन्न वाढल्यास नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील असं त्यांनी स्पष्ट केलं। यानंतर नगराध्यक्षा सविता माने यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर सुद्धा प्रश्नांची सरबत्ती केली। यावेळी नगराध्यक्षा माने यांनी सर्व नगरसेवक नागरिकांसोबत असून या प्रश्नी योग्य निर्णय होईपर्यंत नागरिकांनी वाढीव घरफाळा भरू नये असं आवाहन केलं। या आंदोलनात इंद्रजित घाटगे, महेश घाटगे, चित्रगुप्त प्रभावळकर, महेंद्र जकाते, नाना बरकाळे, ॲडव्होकेट रुपेश वाघमारे, नितीन काळबर, युगंधरा घाटगे, DB कुंभार, विनायक उपाध्ये, डॉक्टर श्यामसुंदर कौलकर, स्वप्नील हेगडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते। इचलकरंजी शहरात वारंवार समोर येत असलेले हिंदू युवती आणि महिलांवरील अत्याचार तसंच लव जिहाद प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि बजरंग दलाच्या वतीनं आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी पदाधिकाऱ्यांनी लव जिहाद सारख्या प्रकरणांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन सादर केलं। कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात वारंवार समोर येत असलेले हिंदू युवती आणि महिलांवरील अत्याचार तसंच लव जिहाद प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समिती आणि बजरंग दल आक्रमक भूमिका घेतली आहे। लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करावा या मागणीसाठी आज हिंदू जनजागृती समिती आणि बजरंग दलाच्या वतीनं आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात सातत्यानं अशा स्वरूपाची प्रकरणं उघडकीला येत असल्याचा दावा करत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचं सांगितलं। लव जिहाद ही केवळ वैयक्तिक गुन्हेगारी घटना नसून त्यामागे संघटित स्वरूपाचं जाळं कार्यरत असल्याचा आरोपही करण्यात आला। यावेळी अमरावती, कोल्हापूर, शिरोली तसंच इचलकरंजीमध्ये समोर आलेल्या घटनांचा उल्लेख करत या प्रकरणांचा सखोल तपास करावा तसंच महिलांची फसवणूक, जबरदस्तीचं धर्मांतरण, अपहरण, अत्याचार आणि इतर गुन्हे रोखण्यासाठी राज्य शासनानं कठोर कायदा लागू करावा। या प्रकारच्या प्रकरणांच्या तपासासाठी स्वतंत्र विशेष पोलीस शाखा स्थापन करावी। मैं हूं दुर्गा आणि रणरागिणी यासारख्या अभियानांच्या माध्यमातून
युवक युवतींमध्ये जागरूकता निर्माण करावी, नागरिकांना अशा घटनांची तक्रार त्वरित नोंदवता यावी यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करून तिचा व्यापक प्रचार करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांना देण्यात आलं. महिला सुरक्षेसाठी शासन, सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्याची गरज निवेदनातून व्यक्त करण्यात आली. यावेळी पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हत्तीकर, संतोष कांदेकर यांच्यासह हिंदू जनजागृती समिती, बजरंग दल आणि विविध हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू तथा कागलचे सुपुत्र डॉक्टर राजनीश कामत यांचा कागल नगर परिषदेच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. कागल नगर परिषदेच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू तथा कागलचे सुपुत्र डॉक्टर राजनीश कामत यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, नगराध्यक्ष सविता माने, शिक्षण सभापती अरुण गुरव, गटशिक्षण अधिकारी सारिका कासोटे, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर राजनीश कामत यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसंच विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यापीठं या केवळ पदव्या देणाऱ्या संस्था नसून शिक्षण आणि संशोधनाची केंद्र आहेत असं सांगत कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांनी पुढील 5 वर्षात शिवाजी विद्यापीठाला संशोधन आणि गुणवत्तेच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉक्टर कामत यांची कुलगुरूपदी झालेली निवड हा संपूर्ण कागलच्या मातीचा सन्मान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी कागलचा सुपुत्र शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान होणं ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं. सत्काराला उत्तर देताना कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांनी कामत कुटुंबांच्या कागलशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणामुळं आपल्या आजोबांना शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यातूनच कुटुंबाचा शैक्षणिक प्रवास घडल्याचं त्यांनी सांगितलं. कागलनं राज्याला मोठं राजकीय नेतृत्व दिलं असून आता शिक्षण क्षेत्रातही आदर्श निर्माण व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यशासाठी केवळ बुद्ध्यांक नव्हे तर जिद्द, कौशल्य आणि योग्य संधी महत्त्वाची असल्याचं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. या कार्यक्रमाला नगरसेवक, नगरसेविका, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विश्वास, गुणवत्ता आणि बदलत्या फॅशनसोबत कायम अपडेट राहण्याची ओळख बनलेल्या आणि गेली तब्बल 25 वर्ष कोल्हापूरकरांच्या मनात घर करणाऱ्या स्पाइस प्रीमियम क्लोदिंग फॉर किड्स अँड लेडीजनं आता आणखी एक मोठं पाऊल टाकलंय. राजारामपुरीतील 7व्या गल्लीत तब्बल 3 मजली अत्याधुनिक आणि 10,000 चौरस फूट क्षेत्रफळाचं भव्य शोरूम नुकतंच ग्राहकांच्या सेवेत दाखल झालंय. छोट्याशा दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास आज कोल्हापूरच्या फॅशन विश्वातील एका मोठ्या यशोगाथेत रूपांतरित झालाय. फॅशनची आवड आणि ग्राहकांचा विश्वास या 2 गोष्टींच्या बळावर उभा राहिलेला स्पाइसचा प्रवास आज एका नव्या उंचीवर पोहोचलाय. अवघ्या 100 चौरस फुटाच्या छोट्याशा दुकानातून सुरू झालेला व्यवसाय आज तब्बल 10,000 चौरस फुटांच्या भव्य, प्रशस्त आणि आधुनिक शोरूममध्ये विस्तारलाय. आज सकाळी या नवीन शोरूमचं उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक शंकरलाल जेवरानी यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. यावेळी व्यापारी, उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसंच ग्राहक उपस्थित होते. या भव्य शोरूममध्ये नवजात बाळांपासून लहान मुलं, मुली आणि महिलांसाठी अत्याधुनिक फॅशनचं विस्तृत कलेक्शन उपलब्ध करून देण्यात आलंय. न्यूबॉर्न बेबी वेअर, ट्रेंडी वेस्टर्न वेअर, फॅन्सी ड्रेसेस, आकर्षक ॲक्सेसरीज तसंच विविध नामांकित ब्रँड्सचे हजारो पर्याय एकाच छताखाली ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत. फॅशनमधील नवीन ट्रेंड्स सर्वप्रथम कोल्हापूरकरांपर्यंत पोहोचवण्याची स्पाइसची परंपरा कायम ठेवत हे नवीन शोरूम ग्राहकांसाठी संपूर्ण शॉपिंग डेस्टिनेशन ठरणार आहे. प्रशस्त पार्किंग, आधुनिक इंटेरियर, सुलभ खरेदीचा अनुभव आणि प्रत्येक वयोगटासाठी स्वतंत्र विभाग यामुळे ग्राहकांना अधिक आनंददायी खरेदीचा अनुभव मिळणार आहे. गेली 25 वर्ष ग्राहकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवलाय त्याच विश्वासामुळं आज आम्ही हा महत्त्वाचा टप्पा गाठू शकलो आहोत. अधिक मोठी जागा, अधिक व्हरायटी आणि अधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशानं हे नवीन शोरूम सुरू केलंय.
सर्व ग्राहकांनी या नव्या शोरूमला भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा असं आवाहन स्पाइस व्यवस्थापनानं केलंय. फॅशन, गुणवत्ता आणि विश्वास यांचा सुंदर संगम असलेलं स्पाइसचं नवीन शोरूम कोल्हापूरच्या रेडीमेड वस्त्र व्यवसायात एक नवा मापदंड ठरणार असल्याची भावना उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. आगामी काळातही ग्राहक केंद्री सेवा आणि नव्या फॅशन ट्रेंड्सच्या जोरावर स्पाइसचा हा यशस्वी प्रवास अधिक वेगानं पुढे जाणार अशी अपेक्षा व्यक्त होतीये. या उद्घाटन सोहळ्याला कमला जेवरानी, महेश जेवरानी, किरण जेवरानी, सूरज जेवरानी, दीपक लालवानी, सारिका लालवानी, रेखा जेवरानी, सीता भनबटे, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स नवी दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ललित गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन पूर नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात सतत पडणारा पाऊस आणि हवामान खात्यानं दिलेला ऑरेंज अलर्ट लक्षात घेता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्हा प्रशासनानं संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीची माहिती घेतली. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपतींनी पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करत पुराचा फटका बसणाऱ्या भागातील लोकांच्या स्थलांतरणासाठी प्रशासनानं आवश्यक ती तयारी केली असल्याचं सांगितलं. दरम्यान हवामान विभागाच्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिली आहे. जेव्हा इशारा पातळी प्राप्त व्हायच्या अगोदरच आम्ही सगळ्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत की आपण जर शिफ्ट करायची गरज पडली तर त्याची काय सुविधा केली पाहिजे, काय व्यवस्था केली, सगळ्याची तयारी झालेली आहे. आज रोजी पंचगंगेचं पाणी शहर एरियामध्ये नदीपात्राच्या बाहेर आलेलं आहे, परंतु कोणत्याही रहिवासी भागामध्ये अफेक्ट झालेलं नाही किंवा कुणालाही आपल्याला शिफ्ट करायची आज गरज पडलेली नाही. पूर्ण प्रशासन अलर्ट असून त्यासाठी पूर्ण खबरदारीने आम्ही तयारी आहोत. सोबतच आज रोजी आपल्याकडे जवळपास 45 बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि आपले काही स्टेट हायवे आणि इतर जिल्हा मार्ग अफेक्टेड जरी झाले असले तरी आपण त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था ठेवलेली आहे. तिथून वाहतूक सुरळीत पद्धतीने चाललेली आहे. खासदार शाहू महाराज छत्रपतींनी प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेऊन सर्व विभागांनी सतर्क राहावं असं सूचित केलंय. ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी करवीर तालुक्यातील प्रयाग, चिखली, सांगरूळ परिसरातील दिंड्यांचं आज आळंदीच्या दिशेनं प्रस्थान झालं. ज्ञानबा तुकारामच्या गजरात वारकरी तल्लीन झाले होते. दरवर्षी आषाढी वारीसाठी करवीर तालुक्यातून शेकडो वारकरी विविध दिंड्यांच्या माध्यमातून जात असतात. आज करवीर तालुक्यातील सांगरूळमधील पांडुरंग लवटे, संभाजी चव्हाण, केरबा नाळे यांच्या पुढाकारानं 3 दिंड्या आज आळंदीच्या दिशेनं विधिवत पूजा करून आळंदीकडे रवाना झाल्या. सांगरूळमधील 200हून अधिक वारकरी या दिंड्यांमध्ये सहभागी झालेत. तसंच सांगरूळ परिसरातून 50हून अधिक दिंड्या आज आळंदीच्या दिशेनं रवाना झाल्यात. प्रयाग चिखलीतील हरिभक्त परायण रंगराव पाटील, संपतराव दळवी, कीर्तनकार प्रणव राजपूत, वरणगेतील हरिभक्त परायण जनार्दन डावकरे यांच्या दिंड्यांचं प्रस्थानही आळंदीच्या दिशेनं झालं. हरिभक्त परायण वसंत झिरंगे, हरिभक्त परायण पांडुरंग पाटील, बळवंत पाटील, वसंत खाडे, वसंत तळेकर, दत्तात्रय मगदूम, कृष्णात नाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजी शहरालगतच्या खोतवाडीतील अयोध्यानगर परिसरातील कच्चा मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर शहापूर पोलिसांनी अन्न सुरक्षा विभागाच्या पथकासह संयुक्त कारवाई करत सुमारे 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर तंबाखू, मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी विविध रसायनं, तयार कच्चा मावा तसंच उत्पादनासाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त करण्यात आलं असून 5 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. इचलकरंजी शहरासह परिसरात मावा आणि गुटख्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना खोतवाडीतील अयोध्यानगर परिसरातील एका यंत्रमाग कारखान्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे कच्चा मावा तयार केला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी अन्न सुरक्षा विभागासोबत संयुक्त छापा टाकला.
या छाप्यादरम्यान कारखान्यात तंबाखूमध्ये विविध रसायनं मिसळून कच्चा मावा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं उघड झालं. या ठिकाणी तंबाखूची पोती, केमिकलचे बॅरल, तयार कच्चा मावा, पॅकिंगसाठीचं साहित्य तसंच मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी 9 प्रकारची रसायनं जप्त करण्यात आली. एकूण सुमारे 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत विनायक मोटाने, अविनाश कोळेकर, पुनाराम नाईक, मुळाराम नाईक आणि गोपाल नाईक या 5 जणांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. कारखान्यातील उग्र रासायनिक वासामुळं कारवाई दरम्यान उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास होत असतानाही कारवाई करत पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रसायनं आणि माव्याचे नमुने तपासणीसाठी जप्त केले असून त्यांचा प्रयोगशाळेत अहवाल पाठवण्यात येणार आहे. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, विजय पाचपुते, अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांच्यासह अन्न सुरक्षा विभाग आणि शहापूर पोलिसांच्या पथकानं संयुक्तपणे कारवाई केली. भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आवाहनानुसार 29 जून ते 6 जुलै या कालावधीत आयोजित सहकार सप्ताह आणि आंतरराष्ट्रीय सहकार दिन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये विविध उपक्रमांनी साजरा झाला. पर्यावरण संवर्धन, सहकाराची मूल्ये, कर्मचारी विकास आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम यावेळी राबवण्यात आले. तसंच सहकार सप्ताहानिमित्त गोकुळच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयाच्या प्रांगणात औषधी वनस्पतींचं वृक्षारोपण करण्यात आलं. सहकार सप्ताहानिमित्त संघातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर अनिल कारंजकर यांचं सहकारी व्यवस्थापन आणि त्यापुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर अनिल कारंजकर, आनंद यादव, अनिल चौधरी, प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, संघाचे अधिकारी हिमांशू कापडिया, बाजीराव राणे, डॉक्टर दयावर्धन कामत, सुधाकर पाटील, डॉक्टर विजय मगरे, उदय पाटील, भरत मुळे, प्रताप पाटील, अमोल गडकरी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तिचा मानसिक छळ करत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात 4 अल्पवयीन मुलांसह एकूण 7 जणांविरोधात पोक्सो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्यायालयानं 4 अल्पवयीनांना बालसुधारगृहात पाठवण्याचा आदेश देत तिघा संशयितांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याची घटना नुकतीच इचलकरंजी परिसरातून समोर आली आहे. संशयितांनी तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप असून या प्रकरणानं शहर हादरलं असून शहरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 4 अल्पवयीन मुलांसह एकूण 7 जणांविरोधात पोक्सो अॅट्रॉसिटी या कायद्यांमधील तरतुदींसह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्यातील 4 अल्पवयीनांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले तर अमन शेख, अल्ताफ नायकवडे आणि अनिकेत भोरे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. या घृणास्पद प्रकाराबद्दल इचलकरंजी शहर आणि परिसरात संताप व्यक्त होत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये. इचलकरंजीत राजरोसपणे गुटखा खरेदी विक्री होत असल्यानं शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अनेक ठिकाणी छापा कारवाई करत मुद्देमाल जप्त केला. आज शहरात बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करत वाहनात सापडलेला 3,18,000चा गुटखा आणि वाहन असा 6,18,000चा मुद्देमाल शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केला. इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्यानं पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. आज शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे DB पथकातील अधिकाऱ्यांना कर्नाटकातून एका वाहनातून गुटखा येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून वाहन अडवल्यानंतर वाहन चालक रवींद्र रेडेकर यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र वाहन तपासणी दरम्यान त्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा आढळून आला. यावेळी पोलिसांनी रवींद्र रेडेकर याच्यावर गुन्हा दाखल करून 3,18,000चा गुटखा आणि वाहन असा एकूण 6,18,000चा मुद्देमाल जप्त केला. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या DB पथकाचे प्रमुख प्रवीण साने, अनिल चव्हाण, सद्दाम सनदी, शिरीष कांबळे यांनी ही कारवाई केली.
करवीर तालुक्यातील सरनोबतवाडीमधील गुरुप्रसाद केरबा माने यांच्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं छडा लावलाय. माने यांच्या शेजारी राहणाऱ्या यश जाधव याला या प्रकरणी अटक करून त्याच्याकडून सुमारे 2,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रेणुका मंदिर सरनोबतवाडी परिसरात राहणारे गुरुप्रसाद केरबा माने यांचं घर 26 जून ते 3 जुलै 2026 या कालावधीत बंद होतं. या दरम्यान त्यांच्या घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानं घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 2,20,000 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकानं सरनोबतवाडीतील यश संतोष जाधव या संशयिताला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान यश जाधव यानं चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संतोष बर्गे, महेंद्र खराडे, परशुराम गुजर, अमित मर्दाने, शिवानंद मठपती, सत्यजित तानुगडे, गजानन गुरव, वैभव पाटील, प्रदीप पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. गांधीनगर पोलीस पुढील तपास करतायत. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या प्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विचारेमाळ सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधील निलेश किसन आकाडे हे रविवारी 5 जुलै रोजी सायंकाळी नागाळा पार्क कमानीजवळ मित्र रुपेश मिसाळ या मित्रासोबत डिजिटल बोर्ड लावण्याचं काम करत होते. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून ओम अजित लोखंडे, प्रेम लोखंडे आणि केदार लोखंडे यांनी घटनास्थळी येऊन निलेश आकाडे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर ओम लोखंडे यानं कोयत्यानं निलेश आकाडे यांच्या डोक्यावर आणि हातावर वार केल्यानं ते गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी निलेश आकाडे यांच्या फिर्यादीवरून ओम, प्रेम आणि केदार लोखंडे या तिघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार या प्रकरणी अधिक तपास करतायत. चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहतीये. या नदीवरील कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे बर्गे काढले नसल्यामुळे बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहतंय. दरम्यान पाण्याच्या दाबामुळे बंधाऱ्यालगतचा मांगले गावच्या बाजूचा रस्ता खचलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. इन्फ्रामॅन झाला डिझास्टर मॅन. मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्यासह मुंबईतील जीवघेण्या घटनांवरून विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेरलं. विधानभवनाच्या पायऱ्यांवर लक्षवेधी घोषणाबाजी करत केलं आंदोलन. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार. आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. धरणांच्या आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनानं सतर्क राहावं. खासदार शाहू महाराज छत्रपतींची सूचना. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा. आणि हा तर कोल्हापूर महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा अवमान. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर महानगरपालिकेतील बैठकीवर विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांची प्रतिक्रिया. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.